नमस्कार. काय लय उमेदवारी द्यायला खूपच जरा राडा वगैरे काय काय बघायला भेटलं आम्हाला. नाही नाही काय नाही. खूप विरोध तुम्हाला. कसला? निष्ठावान विरुद्ध पारखा. नाही नाही असं काही नाही. ठीक आहे, आता ते थोडंसं तेवढं असतं. आता त्यांना उमेदवारी पाहिजे होती, समजा ते काम करत होते म्हणजे दादांबरोबर वगैरे. त्यांना वाटलं की बा आपल्याला दादांनी दिली पाहिजे. दादांनी समजा मी गेलो बा दादांकडे, मला उमेदवारी बा पाहिजे वगैरे, त्यांनी मला दिली. परंतु हे करत असताना आम्ही एकत्र आम्हाला बसवलं होतं, सर्व विषय झाला. पण ठीक आहे, कार्यकर्ते असतात, त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते काही लोक नाही आहेत, ते आमचे पण हे येतात. परंतु नाराजी थोडीशी झाली आणि त्या पद्धतीने खाली थोडंसं वातावरण झालंय. असं काय खूप तीव्र विरोध आहे तुम्हाला कार्यकर्त्यांचा. ते असं असतं, ऐका ना. समजा कसं आहे, 42,000 मतदार आहेत. म्हणजे असं आपलं म्हणणं नाही का असं आहे लोकांचं. आता तुम्ही म्हणजे मी म्हणतोय म्हणून तुम्ही लोकांमध्ये जाऊन विचारा. जो माणूस 9 वर्ष पळतोय त्याला काय कसं काय लोक विरोध करतील? हा ठीक आहे, यांचं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का मी लेट दादांकडे गेलो. समजा मी सुरुवातीला गेलो असतो तर एखाद्या दिवस ते निवडणूक प्रक्रियेत आले नसते. मी लेट गेल्यामुळं ते आले आणि प्रक्रियेत कुणाला थांब म्हटल्यानंतर ती नाराजी थोडीफार होती. आपण पाहत आलो, आता सगळीकडेच होतं हे. त्याचं काय आपण आता तुम्ही सगळ्या तोंडाकडावर काय म्हणले हात ठेवायचं काय चालू ते- होतं. ते त्यांना वाटतं ते बरोबर आहे, लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की मी शिवसेना उबाटा पक्षामध्ये होतो. माझं तसं म्हणजे, आणि तो पक्ष म्हटला की आपण दादांशी युती करायची, हे सुरुवातीला झालं म्हणून मी थोडं थांबलो. नाही तर मी त्याच वेळेस दादांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं तुम्ही प्रवेश करा. दादांची याच्यात 1% चूक नाही. त्याचं कारण असं आहे, ते जेव्हा प्रवेश करा म्हटले तर मी का नाही केला ते तुम्हाला आता कारण सांगितलं. की त्यावेळेस मी आमचे तालुका प्रमुख माऊली शेठ होते, त्यांच्याशी मी बोललो की दादा बाबा असं असं म्हणतात, आपण युती पण करू, पण तुम्हाला याच्यातून लढवायला लागेल, धनुष्यातून. पण त्याच्यानंतर मी माऊली शेठ म्हणले का आपण युतीच करणार आहे, त्यावेळेस आपण बघू काय करायचं. ते करत असताना ते चर्चेला खूप वेळ झाला आणि त्याच्यामुळे समजा उमेदवार जो मयूर आहे म्हणजे तो मग समजा प्रचार शब्द देण्यात आला. शब्द दिला किंवा तो प्रचारात आला ना, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर लेटमुळं हो माझ्या लेटमुळे झालं. लवकर तुम्ही होकार दिला असता तर आता ही दुखावली नसती. असं झालं असतं ना. परंतु त्यांची समजूत काढेल मी भेटून. कसली समजू आता ते तर काय एवढा राडा करत असं होते. असतं, तो राग आहेच आहे ना. पण आमदारांना बी जुमानत नव्हते ते. नाही काही पण नाही बोलत नाही जुमानत नाही नाही होते. नाही. कार्यकर्ते आमदारांच्या विरुद्ध नव्हते बोलत ते, परंतु असे त्यांनी आमदारांबरोबर काम केलेलं आहे. आणि असं असतं, जवळच्या माणसाला हक्क असतो आपल्यावर चिडायचा. त्या पद्धतीने ते थोडेसे नाराज झाले होते दादांवर. ते काही चिडले नाही किंवा ते काही एक शब्द दादांबद्दलही वाईट नाही बोलले किंवा ते काय. मी बी आता मयूर आम्ही त्याच्यानं फॉर्म भरल्यानंतर आम्ही आतमध्ये बरोबर होतो. असं काही नाही का आमच्यात बोल आम्ही बोलत होतो व्यवस्थित, असं काही नाही. आता नाही आज तो नव्हता, काल 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 म्हणजे जोपर्यंत ए बी फॉर्म मी आल्यानंतर सुद्धा त्याने म्हणजे आम्ही एका किंवा त्याच्या आधी सुद्धा आम्ही बोललोय व्यवस्थित. असं काय आम्ही काही दुश्मन वगैरे दिलं दाखल केलं ना तुम्ही. कालच केला होता ना. काल Fix झाले. हो. आज सभा आहे मयूर पवारची. हा बघू आता मग त्यांनी आता समजा त्यांनी ताकद ठेवली ते दाखवायची. बोलते ना. नाही ताकद आहे असं म्हणून नाही दाखवायला, पण त्याला वाटतं ना त्यांचे एकत्र येऊन ठरवतील ना ते काय. समजा त्यांना मी विनंती करेल भाऊ. काय आव्हान करणार तुम्ही त्यांना कार्यकर्त्यांना. असं आहे बघा, त्यांनी पाहिलेलं आहे की मी 9 वर्ष म्हणजे एक मताने पडल्यानंतरही 9 वर्ष मी समाजामध्ये राहिलो आहे. 9 वर्ष मी काम केलं आहे आणि मी ह्याच दृष्टीने केलं आहे, म्हणजे निवडणूक लढवायच्या दृष्टीने. आणि जी ग्रामपंचायत आली मयूर उभा राहिला, त्या ग्रामपंचायतीचं तसं काम मी केलेलं आहे त्याच्याबरोबर. म्हणजे त्या म्हणजे मी एकटाच नाही, सगळ्यांना दादाच्या पॅनल खाली आम्ही बरेच जण होतो. परंतु हे सर्व करत असताना म्हणजे त्याला माहिती आहे माझं असं काही नाही का बाबा. आता मी आव्हान करेल ना, समजा जे कार्यकर्ते आहेत बाबा यावेळेस तुम्ही माझ्यासाठी थांबा, पुढच्या वेळेस जी काही वेळ येईल मयूरसाठी त्यावेळेस 100% मी त्याच्याबरोबर असेल. कोणती वेळ उद्या काय येईल ना निवडणुकीची, संध्या येत असतात, त्याचं वय छोटं आहे माझ्यापेक्षा. मयूर पवारांनी ऐकलं नाही अपक्ष फॉर्म ठेवलाच तर काय होईल. नाही असं नाही होणार, शक्यतो असं होणार नाही. समजा बायचान्स धरूया आता ते काय विजय कुराडे पण गेले लगेच. काय तुमचं लगेच काय झालं का फायदा घ्यायला लगेच येतात लोक. नाही नाही असं नाही. विजय कुराडे गेले म्हणजे त्यांनी काय ते ठीक आहे ना. ते असं आहे आता मयूर पवार हे विजय कुराडे समजा मी उमेदवार, आम्ही काही एकमेकांचे दुश्मन नाही ना. म्हणजे हे काय आम्ही असं म्हणजे लक्षात घ्या, निवडणूक आता मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं नसेल किंवा तुम्हाला आता मी सांगतो, मागची निवडणूक झाली, मी उभा होतो, आमचे सर्वांचे समजा आपले सर्वांचेच आदर तुम्हाला आदरणीय किंवा सर्वांनाच शरदराव लेंडे होते आणि शरददादांचे बंधू शशीभाऊ होते. आमची निवडणूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आमच्या संबंधात काहीच फरक नाही पडला किंवा निवडणुकीत परत एकदा सांगतो आता ते बी कधी माझ्याबद्दल वाईट नाही बोलले आणि मी तर काही बोलायचं कारण नाही कोणाबद्दल वाईट, कारण तेवढं आपल्याला काय म्हणजे कुणी
आणि आता सुद्धा आहे ना मयूर काय माझ्याविषयी कधी वाईट बोलेल असं मला काही तो बोललाय नाही. काल तुम्ही ऐकत आणि मी काही बोलायचा विषय नाही. तुमचे मित्र आले आहेत ना मित्र. काय ते म्हणतात आम्ही गोड गोड बोलतो. नाही नाही मग आमचं काय वैयक्तिक वैर आहे का आमचं असं काय नाही. मयूर, मी तुम्हाला सांगतो विजू भाऊ असेल मी आणि असेल आमची काही मयूर चर्चा असेल, झाली होती आम्ही का मयूर पवार थोडस अन्याय झाला बाजूला गेले लगेच तुम्ही गेले. हा विजू सर गेले ते मी नाही 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 ऐका ऐका तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही. मी जुन्नरवरून चाललो होतो आळेफाट्याकडे. मी गाड्या पाहिल्या आणि अण्णा भेटले मला तिथे पहिले. अण्णांना भेटायला आलो. म्हणलं अण्णा तुमचं तुम्ही पार्टीमध्ये प्रवेश केला तुम्ही आता तुम्हाला शुभेच्छा. पुढे गेलो पाहिलं मयूरभाऊची गर्दी होती सगळी तिथे. आमची पोरं तिथे काय उभी होती. मग त्यांनी पाहिलं मी आतमध्ये गेलो मयूरभाऊला भेटलो. त्यांना म्हटलं तुम्हालाही शुभेच्छा. काय तुमचं आता चाललंय ते मी काय म्हणू शकत नाही काय चाललंय ते. माझं काम चाललंय. अण्णांच्या बदनं गेली किती वर्ष काम करतायत. मयूरभाऊचा क्लेम मिनिस्टर म्हणून त्याच्यामध्ये जी जनता न्याय घेईल किंवा ते लोक न्याय घेतील. मी काय त्या म्हणू मी अन्याय झाला का मयूर पवार? नाही न्याय आणण्याच्या गोष्टी मला माहीत नाही. पण एकनिष्ठ होता म्हणून त्यांना वाटणं साहजिक आहे की बाबा मी आमदारांना आमदार करण्याचा माझा वाटा आहे तर मला मिळावा. ही साहजिक भावना त्याकडे असणं अत्यंत बरोबर आहे. आणि अण्णांचं काय होत होतं का इकडं तिकडं थोडंसं होत होतं म्हणून तो वेळ चालला होता व्हायला. बाकी हा, काय ते त्यांनी मान्य केलं त्यांची चूक आहे ती मान्य केली. काय मग मयूर पवार जास्त जड आहे का अण्णा? नाही. मला मी कोणाला काही पाडायला उभा नाही. मला जिंकायसाठी मी उभा आहे. त्यामुळे मला ते माझे काहीतरी पाडायला उचलायला लागेल ना. नाही असं काही नाही. मतदाराचा कौल आहे मयूर तो. पवार जास्त जड आहे का अण्णा? नाही आता मला असं काय भेद नाही करता कोणाला. माझं म्हणणं आहे त्यांचं जे काही पहिल्यातलं वादळ आहे ते शमलं तर ते त्यांच्या पक्षाची भूमिका ती मांडतील. मला आज कोणाचं काही म्हणायचं नाही. मला एकच आहे की मला प्रत्येक मतदाराकडे जायचं आहे, हात जोडायचे, माझं विजन सांगायचं आहे, मला मी काय काम करू शकतो सांगायचं, माझी कॅपॅसिटी काय ती सांगायची. माझा पक्ष माझ्या मागे ताकदीनं उभा आहे. त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष माझ्या मागे उभा आहे. आणि त्याचप्रमाणे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा तर पक्ष आमचा आहेच आहे. त्यामुळे आदरणीय अतुल अमोलची जोडी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या तालुक्यामध्ये ही जोडी आली तर तालुक्यामध्ये परिवर्तन अटळ आहे आणि तालुका हा नव्या वेगानं नव्या उमेदीने पुढे जाईल. यासाठी आम्ही थोडंसं हातभार त्यामध्ये लावू. आमची पक्ष आमची भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. वा सगळंच तुमचं बोनस चालू आहे सध्या तुमचं. संदीप भाऊ तुमचं मत ते आता तुम्ही तुम्ही काय बोला उमेदवार झाले लगेच दोन्ही पण एकत्र आले बोनसच आहे नाही ना. नाही आधी एकत्र आले मग मी उमेदवार आलोय. माझी अपेक्षा आमची विधानसभेपासून तीच होती का या फाटाफुटीमध्ये राजकारण वेगळ्या दिशेला चाललंय. तुम्ही एकत्र या याच्यामध्ये फायदा आहे पक्षाचा काहीतरी. पण त्याला नगरपालिकांचा आणि महापालिका निकाल लागावे लागले. ते निकाल लागल्यावरती जिल्हा परिषदवरती ती कुठंतरी आज त्यांनी चर्चा करून विचार केला आणि एकत्र आले. आमच्या फॉर्म भरला तुम्ही? फॉर्म भरला तो आक्षेप? नाही काही नाही आक्षेपरी काही नाही. सगळे व्हॅलिड झालं. अण्णांचे फॉर्म व्हॅलिड झालेत. आता आम्हाला लोकांच्या दारामध्ये जनते दरबारात जायचं मत मागायचं आहे आणि लोकांच्या हातामध्ये चॉईस आहे. त्यांनी कोणाला निवडावं त्यांना जो पात्र वाटेल जो योग्य वाटेल त्याला ते मत देतील. त्यांची ज्याची पात्रता जो तो आता लोकांमध्ये जाऊन सांगेल. किती संपत्ती डिक्लेअर केली? आहे माझ्या फॉर्ममध्ये भरली ना. कर्ज डिक्लेअर केले, संपत्ती डिक्लेअर केली. जे काय नाही त्यात आकडा लक्षात आहे माझ्या बरोबर ते लक्षात नाही? नाही भरलं. एवढे पैसे आहेत? तसं नसतं. आपण स्थावर मिळकतीचं मूल्यांकन करू शकत नाही. बाजार आणि तुम्ही मूल्य जंगम सांगा. जंगम काय गाडी किती नाव आहे? नाही माझ्याकडे 2 नावावर गाड्या आहेत, 2 मोटरसायकल आहेत. त्या गाड्यांवरती कर्ज टाकलेली आहेत. बायकोच्या अंगावर सोने दागिने असतील. ही संपत्ती आपली किती कोटी रुपयाची संपत्ती डिक्लेअर केली? आहे हा फॉर्ममध्ये आहे सगळं तुम्हाला बघायला मिळते. मागो कोणाला मागतं अर्ज माझा असं काय. सांगायला काय आणि आयोग डिक्लेअर करते ते सांगायला हरकत जाऊ दे काय नाही त्यात काय संपत्ती. आता ते स्वतःहून सांगायचं असते. नाही माझी संपत्ती वडलोपारी सगळे मिळून 2.5 कोटीची असेल आणि माझ्यावर कर्ज आहे 2.5 कोटीचं. ती अशी डिक्लेरेशन केली मी साधारण. चला आता ते तर म्हणतायत. धन्यवाद तुम्ही बाईट दिल्याबद्दल सर. आता आमची लढाई होईल जनते दरबारात. हो होईल होईल. आता ते म्हणतात ते सगळंच त्यांच्याकडे प्लस प्लस सांगतात. अमोल अतुलची जोडी आली असं झालं तसं झालं. नाही आणि आहे तुम्हाला ना. तर पक्षातूनच विरोध म्हणजे विरोध नाही म्हणजे थोडं विरोध नाही तर थोडं ते म्हणले तसं पेल्यातलं वादळ आहे. प्रयत्न करून शांत करण्याचा प्रयत्न करू नक्की. शरद दादांचा काय अनुभव आला? शरद दादांचा अनुभव काय आला? शरदादांचा अनुभव चांगला आहे. शरदादाने खूप प्रयत्न केलेत. म्हणजे त्यांना फार विनंती केली म्हणजे मयूरला असेल किंवा बरोबरचे जे काय त्याच्याबरोबर आहेत लोक आणि साहजिक आहे त्यांनी प्रयत्न त्यांच्या पद्धतीने केला. परंतु ठीक आहे अजून यश नाही आलं पण ते यश नक्की येईल असं मला वाटतं. या जुन्नर तालुक्यात जी मशालीची अवस्था झाली ती करण्यामागं कोण कारणीभूत आहे असं वाटतं? नाही असं नाही. मशालीची अवस्था काय वाईट झाली असं मी म्हणणार नाही. मी म्हणजे पक्षातून गेलो म्हणजे लगेच एखाद्या पक्षावर मी वाईट म्हणणार नाही. परंतु थोडंसं वरतून जी परिस्थिती झाली पक्षाची तिथं झडा खाली पोचल्या आणि त्या पद्धतीने थोडं इथं पण डॅमेज होत गेलं. म्हणून तो समजा शेवटी ज्याला निवडणूक लागले तो एक वेगळा विचार घेतो आणि त्या पद्धतीने त्याने तो असा विचार झाला असा. शरद लेंडे कोणाला साथ देतील? नाही आता ते कसं एक गाववाले तुम्ही
पक्षाचा उमेदवार ते काय तुम्ही अपेक्षा करा? नाही, असं आहे तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, पण आशीर्वाद मला देतील. पण निवडणुकीत साथ कोणाला देतील ते सांगतील ना, तो त्यांचा अधिकार आहे. पण आशीर्वाद मला देतील, आशीर्वाद. खूप खूप धन्यवाद सर. आणि तुम्ही खूप चांगलं बोलता, संयमी बोलता, मितभाषी आहे. तुमच्या चुका जरी झाल्या असतील लवकर यायला, परंतु तुमचं सगळं मला तर वाटतं सर्वेमध्ये जरा तुम्ही पुढे दिसत. नाही, तो सर्वे तोपर्यंत असेल, पण इथून पुढं आता खूप काम आहे, दिवस कमी आहेत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू, त्यांना विनंती करू, नाही का, त्यांचे आशीर्वाद घेऊ, जनता ठरवेल जे असेल ते. आणि तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आहेत. धन्यवाद.